नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये चांदेकरांच्या मानाच्या सुनेचा गृहप्रवेश, तसेच अद्वैतने लावलेली त्याची उष्टी हळद व तसेच कलासमोर राहुल व नैनाच्या नात्याचा जो काही पर्दाफाश झालेला आहे तो कशा प्रकारे झालाय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अद्वैत आता जागा झालेला असतो आणि त्याला आठवत असतं की रात्री पार्टी जरा हार्डच झालेली आहे आणि त्याच्यामुळे सकाळ झाल्यानंतर देखील त्यांना जाग आलेली नसते. आता गडबडीमध्ये अद्वैत उठतो आणि पटापट आवरायला घेतो. तो सोहमला म्हणतो, अरे सकाळचे 9 वाजलेत, उठ लवकर. सोहम अद्वैतला म्हणतो, अरे हो ना दादा, अरे लय उशीर झाला, आपण पटापट आवरून घेऊया. आणि मग ते धावपळ करत आता आवरायला लागतात. आता दुसरीकडे इकडे हळदीची पूर्ण तयारी झालेली असते. सुकन्या म्हणत असते, किती सुंदर दिसते ना आपली नैनी, परंतु आता तिची कलवरी कुठे? इतर वेळेस कुठेही असू दे, परंतु आपल्या हळदीला मात्र करवलीची गरजच असते. मग आता नैना चेअरवरती बसलेली असते आणि नैनाला हळदीची साडी देखील नेसवलेली असते. नैना खूप छान दिसत देखील असते, परंतु नैनाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. आता सुकन्या म्हणत असते की आपली करवली कुठे आहे, आणि मग ती कलाला आवाज देत असते. आता इकडे दुसरीकडे अद्वैत, सोहम यांचा हँगओव्हर मात्र काही उतरलेला नसतो. त्यासाठी आता राहुल लिंबू पाणी घेऊन आलेला असतो. आता तिघेही लिंबाचा रस घेत असतात आणि तेवढ्यातच आबा तिथे येतात. आबा म्हणतात, काय मग सकाळ सकाळी लिंबाचा रस, काय चाललंय काय? तेव्हा सोहम म्हणत असतो, काही नाही आबा, अहो सकाळी सकाळी ते लिंबाचा रस, जरा ते डिटॉक्स. तेव्हा आबा म्हणतात, मला जे काही समजलंय ना त्यामुळे आता तू एक शब्द देखील बोलू नको. आता सगळेजण उभे राहतात. आबा म्हणतात, चला पटकन सांगा, काय काय झालं रात्री? मला तर वाटत होतं माझे तिन्ही नातवंड कधी चुकीचं असं काही करणारच नाही. तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी दिली मी आणि तुम्ही हे केलंस. अरे अद्वैत, तुझं आता 2 दिवसांनी लग्न आहे ना? मला तर वाटत होतं की माझे तिन्ही नातवंड मला कधी विसरणार नाही. तुम्ही हे दिस दाखवलेत मला आणि मग तुम्ही विसरले तुमच्या आबाला. आता तिघे जण खूपच घाबरलेले असतात. अद्वैत म्हणतो की म्हणजे आबा? तेव्हा आबा म्हणत असतात, काल तुम्ही एवढी मोठी पार्टी केली आणि तुम्ही विसरलात मला? तुम्हाला काय वाटलं हा म्हातारा माणूस कशाला आपल्यामध्ये? आता तिघेही हसू लागतात आणि म्हणतात की आबा तुम्ही पण ना. तेव्हा आबा म्हणतात की घाबरलात का? तेव्हा आबा म्हणतात, अरे आता इतका मोठा प्रसंग आहे तेव्हा अशा गोष्टी चालतातच. आता लगीन आहे म्हटल्यावरती जरा मोकळी ढाकळी मजा करायला हवी. बरं चला तुम्ही आवरून घ्या बरं, असं म्हणून आता आबा तिथून निघून जातात. तिघेही गटगट करून तो लिंबाचा रस पिऊन घेतात. आता अद्वैत देखील तिथून जातो. आता सोहम मात्र तिथे असतो आणि तो राहुलला म्हणत असतो, राहुल दादा तू रात्री काहीतरी बोलत होता, मी नक्की ऐकलं होतं. तेव्हा राहुल म्हणतो, अरे काही नाही रे, आता ती बॅचलर पार्टी होती, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या तिथंच विसरायच्या. राहुलला चांगलंच आठवत असतं की तो काय बोललेला असतो. तेव्हा राहुल म्हणत असतो की तुला जे वाटतं ना तुझ्यावरती नैनाचं प्रेम आहे, खरं तर ते प्रेम तिचं माझ्यावरती आहे. ती तुझ्यावरती 1% देखील प्रेम करत नाही. तिचं तर खरं तर माझ्यावरती प्रेम आहे. सोहम आता त्याला विचारत असतो, परंतु तो सोहमला कसं तरी शब्दांमध्ये फसवून तिथून काढून देतो. आणि आता सोहमला देखील त्याच्यावरती डाऊट आलेला असतो, परंतु सोहमला नीट काही आठवत नसतं. सोहम तिथून निघून जातो. राहुल मात्र मागे म्हणत असतो की बरं झालं याला काही आठवत नाही, नाहीतर विषयच हार्ड झाला असता. आता इकडे दुसरीकडे कलाच्या घरी सोहमने माणूस पाठवलेला असतो मुंडवळ्या आणि फेटा घेण्यासाठी. तो माणूस तिथं आलेला असतो. त्यांनी कलाला हाक मारलेली असते आणि आता कला देखील तिथं आलेली असते. कलाला मात्र तेव्हाच संगीताचा फोन आलेला असतो. ती संगीताशी बोलत असते, मात्र तो माणूस गडबडीमध्ये तिथून फेटा तर घेऊन जातो, मात्र मुंडवळ्या तिथंच विसरून जातो. आता त्यांनी कलाच्या हातात पैशाचं पाकिट देखील दिलेलं असतं. आता कलाचा फोन होतो. कलाला संगीता म्हणत असते, अगं तू कुठं आहे? अगं तू ये ना इथे, अगं तुझीच वाट बघते मी केव्हाची. आणि आता कलाचा फोन देखील संपलेला असतो. आता कला ते पाकिट बघते आणि त्याच्यामध्ये पैसे असतात. कला म्हणत असते की मी सांगितलं होतं सोहमला, अरे पैसे नको पाठवू, परंतु तो पण ना. आणि आता ती पाठीमागे बघते तर मुंडवळ्या तिथेच असतात. मग आता ती सोहमला फोन लावत असते. आता इकडे दुसरीकडे अद्वैतला हळद लावण्याचा प्रोग्राम सुरू झालेला असतो. अद्वैत बसलेला असतो. आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. आता अद्वैतला सरोज, काकू सर्वजण आता हळद लावत असतात. आता सोहम म्हणत असतो, आता दादाची काही खैर नाही, आता दादाला गोल्डन करण्याचा हा गोल्डन चान्स मी काही सोडणार नाही. सर्वजण खुश झालेले असतात. आबा देखील हसत असतात. आता सोहमने चांगली मोठी हळद घेतलेली असते आणि अद्वैतला तो रंगवत असतो. आणि आता हसी मजाक सुरू झालेला असतो आणि अद्वैत मात्र चिडत असतो. अद्वैत म्हणत असतो, सोहम बाळा तुझा पण वेळ येणार आहे, मी तुला काय सोडणार नाही. तेव्हा सोहम म्हणतो की दादा अरे आता तुझी हळद आहे, आता तूच रंगणार. आणि मग आता सोहम अद्वैतला चांगलंच रंगून काढतो. मग आता आबा म्हणतात, सोहम अरे आपल्याला जायचंय, आपण नारळ वाढवून येऊया, तू चल बरं पटकन आवरून घे, हातपाय वगैरे धुवू आणि आपल्याला आता मंदिरात जायचंय. मग आता सोहम तिथून निघून जातो. अद्वैत मात्र फारच खुश असतो आणि नैनाच्या आठवणींमध्ये तो रंगलेला असतो. तेव्हा रजनी काकू
काकू म्हणत असतात की आता नैना देखील वाट बघत असेल, तिची देखील आता हळद लावण्याची तयारी सुरू झालेली असेल. अद्वैतच्या उष्ट्या हळदीसाठी ते लोक देखील वाट बघत असतील. राहुलच्या चेहऱ्यावरती मात्र एक वेगळीच भीती असते. सरोजने आता अद्वैतची हळद नेऊन देण्याची जी जबाबदारी असते ती टाकलेली असते. आता इकडे दुसरीकडे कला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचा फोन लागलेला नसतो. म्हणून तीच आता चांदेकर मॅन्शन वरती ती मुंडावळी घेऊन आलेली असते. आणि मग आता तिने सोहमला फोन लावलेला असतो. ती सोहमला म्हणत असते, अरे सोहम, तू जो माणूस पाठवला होता ना त्याने फेटा तर नेला, परंतु मुंडावळ्या मात्र तो तिथंच विसरून गेला. आता सोहम इकडे आबांसोबत मंदिरात आलेला असतो. सोहम म्हणत असतो, अगं ताई, मी नेमका आबांसोबत मंदिरात आलोय, तू एक काम कर, तू आतमध्ये जा. तेव्हा कला म्हणते की आतमध्ये? अरे नाही रे. परंतु तेव्हा सोहम काय ऐकत नाही. सोहम म्हणतो, तू त्या सिक्युरिटी गार्डकडे फोन दे, मी त्याला सांगतो. मग आता कला त्या सिक्युरिटी गार्डकडे फोन नेऊन देते. आता सोहम त्याला सांगतो, मॅडमना आतमध्ये सोड. आणि मग आता तो सिक्युरिटी गार्ड देखील कलाला आतमध्ये सोडतो. कला आता आतमध्ये गेलेली असते. सोहमने सांगितलेलं असतं की आतमध्ये मी कुणाला तरी पाठवतो आणि मग तू त्यांच्याकडे मुंडावळा दे आणि काळजी करू नको, सर्वजण काय बिझी आहे आता हळदीच्या प्रोग्राम मध्ये, तेव्हा तुला कोणी बघणार नाही आणि काही प्रॉब्लेम देखील होणार नाही. अद्वैत दादा देखील हळदीमध्येच बिझी असेल. आता कलाने हे ऐकून आतमध्ये तर आलेली असते. खरं तर चांदेकरांच्या मानाच्या सुनेचा घरामध्ये गृहप्रवेश झालेला असतो आणि लक्ष्मीच्या पावलांनी तिची एंट्री आता चांदेकर मॅन्शन मध्ये पुन्हा झालेली असते. समोरच राहुल आणि चंदा हे उष्टी हळद घेऊन जात असतात आणि हे कला बघते, ती लपून बसते, कारण की आता राहुलने जर बघितलं तर केओस क्रिएट होऊ शकतो. आता राहुल आणि चंदा तिथून निघून जातात. राहुलने काय आता कलाला बघितलेलं नसतं. आता कला तिथे दरवाजात आलेली असते आणि तो एक माणूस येतो जो सोहमने पाठवलेला असतो आणि तो मुंडावळ्या घेऊन जातो. आणि मात्र आता अद्वैतने कलाला बघितलेलंच असतं. आता कला तिथून निघणारच तेवढ्यातच अद्वैतला लक्षात आलेलं असतं की ही तीच मुलगी आहे आणि ती इथं काय करते. आणि आता अद्वैत काय मागचा पुढचा विचार करत नाही आणि तो डायरेक्टली आता बाहेर येतो. कला आता चाललेली असते, अद्वैत तिच्या पाठीमागे पळत असतो. सोहम आणि आबा देखील आता घराच्या जवळ चाललेले असतात आणि त्यांनी आता गाडी पार्क देखील केलेली असते. अद्वैत हा पळत असतो आणि पळता पळता त्याचा कलाला धक्का लागतो आणि कलाच्या गालाला त्याची उष्टी हळद लागते आणि तो आता कलाचा हात पकडतो. कलाला मात्र काही समजत नसतं. कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. अद्वैतची उष्टी हळद कलाला अशा प्रकारे लागलेली असते की कलाचा पूर्ण चेहरा हळदीने भरलेला असतो. आता ही गोष्ट आबांनी देखील बघितलेली असते दरवाजातून. आबा म्हणत असतात की आई अंबाबाई, अगं काय आहे तुझ्या मनात नेमकी. तिथूनच एक व्यक्ती जात असतो आणि त्याच्या हातातली टोपली वरती उडते आणि त्याच्यातून फुलांच्या पाकळ्या अद्वैत आणि कलावरती पडतात. जणू काही अंबाबाईनेच फुलांचा वर्षाव हा केलेला असतो. दोघे एकमेकांकडे बघत असतात. दोघांनाही समजत नसतं की नेमकं काय झालं त्यांच्यासोबत. आता अद्वैत देखील कलाकडे बघत असतो. आता इकडे सोहम आबांना म्हणत असतो की आबा, मी मेलो आता. अद्वैत दादांनी मला सांगितलं होतं स्पेसिफिकली की या मुलीकडून आपल्याला एकही गोष्ट करायची नाहीये आणि जगदंबा भंडार मधून अजिबात मुंडावळ्या आणि फेटा करून आणायचा नाही. ऍज अन आर्टिस्ट मला याचं महत्व माहित आहे की कलाताईपेक्षा कोणी बेस्ट नाहीये या कोल्हापूरमध्ये आणि म्हणूनच मी तिच्याकडून मुंडावळ्या बोलावल्या. आबा म्हणतात, अरे तू काय केलंस हे. तेव्हा आता सोहम म्हणतो की आबा, मी तुम्हाला नरसोबाच्या वाडीची बासुंदी घेऊन ये, मला वाचवा ना प्लीज. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, वाचवतो. आणि मग आता इकडे अद्वैत मात्र कलाला बोलत असतो. तो म्हणत असतो की तू इथं मुद्दाम आली आहेस ना माझ्या हळदीमध्ये किओस्क क्रिएट करायला आणि तुला माहित होतं की माझी आज हळद आहे आणि म्हणूनच तू इथं आलीये. आता अद्वैत कलाशी भांडत असतो. तेवढ्यातच आता आबा तिथं आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की तिच्यावरती गागावू नकोस. खरं तर मीच बोलवलं होतं तिला आणि तिने आपल्या देवी आईची देखील मूर्ती तिच्या हातूनच स्थापन झाली की नाही. आणि जेव्हा जेव्हा ती इथे येते तेव्हा तेव्हा आपल्यावरती देवी आईची कृपा ही होत असते. तेव्हा तू आता तिला काही बोलू नको. अद्वैत म्हणत असतो की आबा, मी सांगितलं होतं सोहमला तरी देखील. तेव्हा आबा म्हणतात की मीच सांगितलं होतं त्याला आणि आता काही हे करू नको, आता जास्त चर्चा नको, तू आता आत चल. आणि आता तिला देखील आबा म्हणत असतात की तू पण चल ना आत. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, मला जायचंय, मला उशीर होतोय, काम आहेत. आणि मग कला तिथून निघून जाते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बघितलं का आबा, किती ऍटिट्यूड आहे तिला, गेली ती तशीच निघून, तुमचं ऐकलं देखील नाही. आबांनी आता कलाचे आभार देखील मानलेले असतात आणि कला देखील आनंदाने आबांशी बोललेली असते. आता कला तिथून निघून गेलेली असते आणि आता आबा आणि सोहम देखील घरामध्ये निघून गेलेले असतात. अद्वैत मात्र बाहेर उभा असतो आणि त्याची आता उष्टी हळद ही कलालाच लागलेली असते आणि तो आता विचार करत असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सुकन्या म्हणत असते की चांदेकरांची मंडळी येतीलच आता उष्टी हळद घेऊन. तेव्हा राहुल म्हणतो, हो काकू येतील नाही, आम्ही आलो आहे. आणि आता नैनाला देखील पाटावर बसवण्याची तयारी सुरू केलेली असते. अद्वैतची उष्टी हळद ही नैनाला लावायची असते. नैना मुद्दामच
चक्कर येण्याचं नाटक करते आणि ती खाली पडते आणि ती आता रूम मध्ये आलेली असते आणि तिथे राहुल देखील पोहोचलेला असतो आणि राहुलला ती म्हणत असते, राहुल अरे मला चक्कर आलीच नव्हती, मी नाटक केलं होतं ते, मला फक्त तुझ्या हातून हळद लावून घ्यायची होती. मग नैना ही राहुलच्या गालाला हळद लावते आणि राहुल देखील आता नैनाला हळद लावतो आणि हे दृश्य संगीताने देखील बघितलेलं असतं. संगीताला तर समजतच नसतं की हे नेमकं काय होतंय. आता सगळा प्रोग्राम आवरल्यानंतर सर्वजण घरात बसलेले असतात आणि तेवढ्यातच राहुलचा नैनाला फोन येतो आणि फोनवर बोलण्यासाठी ती रूम मध्ये निघून जाते. राहुल म्हणत असतो की नैना मी उद्या लग्नामध्ये सर्व हॉलमध्ये सर्वांसमोर सांगेन की माझं नैनावरती फार प्रेम आहे. आणि आता हे बोलणं नेमकं कलाने ऐकलेलं असतं आणि कला तिथं आलेली असते आणि विचारत असते, नैना तू राहुल सोबत बोलत होतीस? आणि मित्रांनो नैनाचा पारच आता तिळपापड झालेला असतो आणि नैना फारच घाबरलेली असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.